जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे बहुजन प्रवाह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण दौंड शहरामध्ये आलेलो आहोत. दौंड शहरामधील वेदिका विवेक पाटोळे राहणार सिद्धार्थनगर येथील ही मुलगी विद्यार्थिनी आहे आणि हिने धनुर्विद्येमध्ये दौंड तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक किंवा प्रथम क्रमांक तिने पटकवलेला आहे. तर त्यामुळे तिचे सर्वत्र दौंड शहरात आणि दौंड तालुक्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर आपण थेट वेदिका यांची संपर्क साधूया आणि जाणून घेऊया की तिला ही आवड कशी निर्माण झाली आणि सध्या ती काय करते, कितवी शिकते, कशी या क्षेत्राकडे वळालेली आहे. तर आपण थेट तिच्याशी संपर्क साधूया. पुणे दिनांक 26/7/2026 दौंड शहरातील सिद्धार्थनगर येथील विद्यार्थिनी वेदिका विवेक पाटोळे हिने धनुर्विद्येमध्ये दौंड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकविला व 5% आरक्षण स्पोर्टमध्ये तिने उंच भरारी घेतलेली आहे. त्यामुळे तिचे पुणे जिल्ह्यातून कौतुक व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. वेदिका, बहुजन प्रवाह चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू. तर वेदिका, तू ही धनुर्विद्या जी आहे ही कशी शिकली, कशी ही आवड निर्माण झाली आणि तू आता कितवीमध्ये शिकतेस आणि शिकत असताना तुझे जे अनुभव आहेत किंवा हे शाळा शिक्षण घेत असताना कशी काय इकडची ओढ लागली, आवड निर्माण झाली, कशी झाली, यावर आपण एक दिलखुलासपणे म्हणजे मन मोकळ्यापणे आपण चर्चा करणार आहोत. हां, तर तुम्हाला पूर्ण नाव सांगायचं. माझं नाव वेदिका विवेक पाटोळे. मी सिद्धार्थनगरमध्ये राहते, दौंडमध्ये. आणि मी लेट कटारिया कॉलेजमध्ये शिकते सध्या आणि SY B.Com मी आहे. आणि नाही का, माझं ज्या टाईमला मी 10th मध्ये होते त्या टाईमला माझ्या स्कूलने ना समर कॅम्प चालू केला होता आणि त्या समर कॅम्पमध्येच हा आर्चरी स्पोर्ट्स होता. आणि मग सर होते एक शेलार सर, ते मला म्हटले की एकदा जाऊन बघ. त्यामुळे आणि घरच्यांनी परमिशन दिली, त्यामुळे मी गेले आणि त्यानंतर असंच घरच्यांनी परमिशन, मम्मी पप्पा यांना विचारून गेली. हा, म्हणजे घरच्यांची परमिशन महत्वाची ना, त्यांनी प्रोत्साहन दिलं तर पुढे गेले. मग त्यानंतर ती आवड निर्माण झाली माझी. तिथं मला कोच पहिले भेटले अक्षय सावंत सर. आणि मग त्यांच्या हो 10वी मध्ये असताना. आणि मग त्यानंतर माझा तिथनं आर्चरीचा प्रवास चालू झाला आणि तो आता मी दौंड तालुक्यामधली पहिली विद्यार्थी जिला स्पोर्ट्स मध्ये 5% आरक्षण भेटलंय. मला ह्याचा स्वतःहून अभिमान वाटतो. आणि मला असं वाटतं की पुढे जाऊन मी नॅशनल पण खेळेल आणि संधी भेटली तर इंटरनॅशनल पण खेळायला असं तयार राहील. खूप छान. आणि मग त्यानंतर माझा प्रवास चालू झाला. तो आता 3-4 वर्ष झाले माझ्या आर्चरीचा प्रवास चालू आहे. आणि त्यानंतर पण असं जर मॅच वगैरे असतात तर घरच्यांनी पाठवलं पाहिजे, हा सगळ्यात मेन मुद्दा असतो. आणि मुलींसाठी तर हा असतोच, कारण हा घरच्यांनी पाठवलं पाहिजे. आणि माझे पप्पा पण जिथं माझी मॅच असेल तिथं येणार, बघणार. हा, प्रॅक्टिस साठी सुद्धा रात्रीचे 9 वाजता 10 वाजता तरी सुद्धा घ्यायला येत होते, सोडायला येत होते. म्हणजे असं घरच्यांचा पाठिंबा जर खंबीर असेल ना तर मुली पण पुढेपर्यंत जाऊ शकतात. बरं, तुम्ही आता हे जे दौंड तालुक्याची जी स्पर्धा झालेली आहे यामध्ये किती स्पर्धक होते आणि या स्पर्धकामधून तू प्रथम क्रमांक मिळवलेला आहेस? किती होते स्पर्धक? तरी 60 तरी स्पर्धक असतील. 60 म्हणजे कसं बॅचेस असतात का असे काय? बॅचेस असतात त्या टाइप मध्ये, जसं की अंडर-19 कंपाऊंड, विको, इंडियन. तसं मी इंडियनला होते. आणि नाही का, पहिली मॅच माझी पुणेमध्ये झाली होती आणि मग त्यानंतर दुसरी मॅच पण माझी पुण्यामध्येच झाली आणि तिसरी मॅच माझी नांदेडमध्ये झाली. स्टेट होती ती. आणि मग ती मॅच जिंकल्यानंतर मग मला हे 5% आरक्षण भेटलं. यात नेमकं असं म्हणजे काय, समजा हे तुझं हे जे तू हे यश जे प्राप्त केलेलं आहेस, एवढं मोठं यश तू प्राप्त केलेलं आहे, तर हे यश मिळवताना ह्याचं श्रेय म्हणजे नाही का जास्तीत जास्त तुला कुणाचा सपोर्ट असा मिळाला? समजा तुमचे शिक्षक असतील किंवा आई वडील असतील, नाही का, अजून कोणाकोणाला असं श्रेय तू देऊ शकतेस? म्हणजे तसं बघायला गेलं तर मी अक्षय सावंत सर, मंगेश सर आणि माझ्या आई वडिलांना त्यांना श्रेय जाते. हा, सगळ्याचे श्रेय फक्त त्यांनाच जाते. बरं, आता किती मध्ये शिकतेस आणि पुढं करिअर काय करणार आहे? पुढं काय करणार? सध्या मी आता B.Com ला आहे, SY
पहिल्यांदाच कुणाला तरी 5% आरक्षण भेटलंय. ती ते मी मला- स्वतः आहे. ती हा, ते मी स्वतःच स्वतः आहे. हा, तेच ना, हा. आणि ते मला SGFI त्याचबरोबर मला त्या सर्टिफिकेट बरोबर हा मेडल पण भेटलेला आहे. हो. आणि हा तर वेदिका कर्नाटकमध्ये सुद्धा तुमची स्पर्धा झालेली होती. त्यामध्ये तसं तिथला अनुभव काय आहे? तिथे काय तुम्हाला पारितोषिक मिळालं, प्रमाणपत्र मिळालं किंवा काय पुढे कर्नाटक मध्ये माझी सण किती साली? 2024 मध्ये माझी कर्नाटकमध्ये नॅशनलची मॅच झाली होती. हो. आणि ती मॅच युथ गेम्स कडून होती, अच्छा. स्कूल गेम्स कडून नव्हती, ती हो. प्रायव्हेट मध्ये होती. अच्छा. आणि त्याच्यात पण मला हे सर्टिफिकेट भेटलं हो. होतं. नॅशनलचं सर्टिफिकेट आहे हे. हो. आणि त्याचबरोबर मला हे 3 मेडल्स मेडल. भेटले होते. जे मेडल आहेत ना, ते हे मेडल आहे ते माझं टीम इव्हेंटचं आहे. ह्यामध्ये बरं. 2 टीम्स असतात आणि त्या मिळून खेळतात. आणि हे आहे ते इंडिव्हिज्युअल मध्ये आहे. अच्छा. आणि तिन्ही पण मेडल मला सिल्वरच भेटलं ते. अच्छा. आणि ही गर्ल्स आणि बॉईजची इंडिव्हिज्युअल मध्ये आहे. बरं. असे मला 3 मेडल कर्नाटक मध्ये भेटले होते. अच्छा. आणि तिथला पण अनुभव बराच असं कठीण पण होता थोडा हो. आणि असा सोप्पा पण झाला. अच्छा. नाही का, असं तिथं राहण्याची सोय, खाणे तशी आमची सगळी चांगली केली होती, पण सोय थोडेसे केली होती. हा तर वेदिका, तू एवढं मोठं यश संपादन केलेलं आहे आणि हे यश संपादन करत असताना अशा भरपूर अशा काही अडचणी असतात. त्या अडचणीवरती मात करून आपल्याला पुढे जावं लागतं. कारण आपण एक मिडल कास्टमधून येतो, मिडल वर्ग असतो आपला, त्यामुळे आपली परिस्थिती ही जेमतेम असते. त्यातूनही आपण शिक्षण घेऊन या स्पोर्टकडे वळणं हे कठीण आहे आणि आपल्यामध्ये तेवढी परिस्थिती नसते. तर त्यातूनही तू एवढा मोठा मार्ग निवडलेला आहेस. तर एखादा अनुभव असा काय आहे का, किंवा तू स्पर्धेला चाललेली आहेस, जायचं आहे तुला आणि त्यावेळेस नेमकं बाबा आपली परिस्थिती नाजूक आहे किंवा आपल्याला जायचं, उद्या कॅन्सर होतोय की काय, असा प्रसंग काय आलेला आहे का? हो. तर तो अनुभव शेअर करावा. एक अनुभव आहे असा माझा. ज्या बरं. टाइमला माझी कर्नाटकची नॅशनलची मॅच होती, बरं. त्या टाइमला जाण्या येण्याचा आणि राहण्याचा सगळा खर्च हा 10,000 पर्यंत गेला होता. अच्छा. त्या टाइमला म्हणजे मम्मी पप्पांकडे नव्हते पैसे. हो. तर अशी वेळ आली की त्या मॅचला जायचं नाहीये. जायचं आणि त्या नाही. टाइमला मम्मी पप्पांनी असं नाही का मावशीकडून आणि काकाकडून पैसे घेतले उसने. अच्छा. आणि तेव्हा मला ती मॅचला पाठवलं, पण हं. असं बोलले नाहीत की नको घ्यायला, जाऊ, घरीच हा. घरी नको राहा. जाऊ, पैसे नाहीत, हा. नाही, हा तसं न म्हणता मला पाठवलं. आणि मावशीने काकाने पण ऐन वेळेला पैसे दिले तेवढे. दिले. आणि त्यांनी पण सहकार्य केलं. केलेलं आहे. हम्म. म्हणजे मम्मी पप्पा मावशी काका काका, यांचा हा. खंबीर हात तुझ्या पाठीशी होता. आणि म्हणून ते आहे, कर्नाटकची आणखी अजून पण आहे आणि म्हणूनच तू कर्नाटकचे 3 मेडल जिंकलीस. हो. बरोबर? हा. हा. आणि ज्या टाइमला मला माझा बो घ्यायचा होता म्हणजे आर्चरीचा, बरं. त्या टाइमला पण नाही का असं बो घेताना पण असं अडचणी आल्या थोड्या, कारण माझं बो पण 12,000चा आहे. बरं. मग तो हो. पण एका टाइमला घ्यायचा. मग तो आणि एक एअरो असताना शूट करायचा, तो 100 रुपयाला असतो. अच्छा. आणि तो असं तुटतच राहतात ना सारखं सारखं हो. शूट केल्याने, तर सारखं सारखं ह्याने तुटत राहतात. हो. तेव्हा पण असं घरी सारखं सारखं पैसे मागणं हम्म. की एअरो नको वाटायचं. मग ते नको वाटायचं मला. घरची परिस्थिती तशी नाजूक हा. होती. हा. पण नाही का, तरी पण बोललं ना तरी घरचं द्यायचं आणून. असं कधी हे नाही केलं की नाही नको जाऊ, नको करू. त्यांनी म्हटले. पण नाही म्हटलेच नाही ते अजिबात खूप की छान. कर म्हटले, तुला जे करायचं ते कर, कर, आम्ही हो. आहे तुझ्या पाठीशी. त्यांचा बरं. सपोर्ट राहिला कायम. हम्म. मग तू एकटीच आहे का तुला बहीण भाऊ आहेत अजून? हा, एक छोटी बहीण आहे आणि एक भाऊ पण आहे. माझी छोटी बहीण आहे ना, ती असं स्पोर्ट्स मध्ये नाही पण कॉलेजमध्ये हुशार आहे. काय नाव आहे आता तिचं? अक्षदा विवेक पाटोळे. अच्छा. बरं. आणि तिचं पण आता हा, तर वेदिका, तू एवढे मोठे मेडल्स आणि प्रमाणपत्र देखील मिळवलेले आहेत आणि सर्वत्र तुझं कौतुक, स्वागत सर्व स्तरातून होत आहे. सर्वजण तुझ्यावरती शुभेच्छाचा वर्षाव करीत आहे. सर्वत्र चर्चा आहे. 2 शहरामध्ये मोठे बॅनर देखील लागलेले आहेत. मी तू पाहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बॅनर तुझा लागलेला आहे. तर हे सर्व तू करत असताना तू कोणाला आदर्श मानतेस?
आदर्श म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले, माता रमाई ह्यांचं बघून म्हणजे नाही का असं मला प्रेरणा एक भेटली की आपण पण पुस्तक वगैरे वाचून, हो, सिरियल पाहून, स्कूल कॉलेजमध्ये ऐकून त्यानुसार मला प्रेरणा मिळून मग मला असं वाटलं की मी पण करू शकते. हा, तर वेदिका, तू ह्या स्पोर्टकडे वळलेली आहेस, तर तू ह्या स्पोर्टमध्ये कोणाला असा आदर्श मानतीस, प्रेरणा घेतलेली आहेस की तुला वाटतं की बाबा यांनी यांच्या जीवनामध्ये एवढं मोठं यश प्राप्त केलेलं आहे, त्यांचा जो आज इतिहास आहे, येणारी पिढी त्यांना पाहून घडते, जडणघडण होते त्यांची आणि ते आपलं सुद्धा नावलौकिक करतात, त्यांना डोळ्यासमोर ठेवून. तर तसं तुझा आदर्श कोण आहे? शीतल देवी, प्रवीण जाधव सर ते आपल्या महाराष्ट्रामधून आहेत आणि त्यांनी आर्चरीमध्ये 3दा ऑलिम्पिक खेळलेले आहे. आणि शीतल देवी आहेत ना, त्यांना तर 2 हात सुद्धा नाहीयेत आणि ते पॅरा ऑलिम्पिक मध्ये 2024 मध्ये त्यांनी ऑलिम्पिकला मेडल जिंकलं, गोल्ड मेडल जिंकलं. मग मी असं म्हटलं की त्यांना 2 हात नाहीयेत तरी सुद्धा ते पॅरा ऑलिम्पिक मधनं मेडल मिळू शकतात. तर माझ्याकडे तर 2 हात आहे, 2 डोळे आहेत, तर मग मी का नाही करू शकत? आणि मग 2024 पासूनच मी माझ्या स्पोर्ट्सची सुरुवात केली आणि आज मला हे यश प्राप्त झाले. 2024 पासूनची मेहनत, अजून आत्मविश्वास वाढला, त्यानंतर असं जे काही आहे ना ते यश वाढत गेलं आणि आज इथपर्यंत यश आणि आता माझं यश इथपर्यंत आलंय की पूर्ण दौंड तालुक्यामध्ये मी एकटी मुलगी आहे जिला स्पोर्ट्स मध्ये 5% आरक्षण भेटलंय. म्हणजे तुला खूप आनंद झालेला आहे, इतका आनंद गगनात मावत नाही एवढा मोठा आनंद झालेला आहे. मला आनंद तर आहेच आणि त्याचप्रमाणे मला स्वतःवर अभिमान सुद्धा आहे, पाहिजेच. हो, बरोबर. आणि खरं तर बघायला गेलं ना तर हे सगळं शक्य. हा, त्रिवेदिका, तुझं संपूर्ण पुणे जिल्ह्यातून स्वागत आणि शुभेच्छेचा वर्षाव तुझ्यावर होत आहे आणि एवढा मोठा आनंद देखील गुणगुणित झालेला आहे. तर हे सर्व करत असताना तू जे विद्यार्थिनी आहेत, बाकी जे मुली आहेत की डॉक्टर, वकील, इंजिनियर, सर्व कुठल्याही क्षेत्रामध्ये ते आपलं करिअर करत आहेत, घडवित आहेत, तर त्यांना तू काय संदेश देशील? माझं फक्त एवढंच सांगणं आहे की आपण शिक्षण तर करतोय आणि शिक्षण तर प्रत्येक एक मुलगी करतीच आहे, पण त्याच्याबरोबर पण आपण काहीतरी ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. जसं की मी स्पोर्ट्स निवडलं, त्यात आर्चरी निवडली, तसे भरपूर स्पोर्ट्स आहेत आणि सरकारने पण त्या स्पोर्ट्स मध्ये पण तुम्हाला पुढे जाऊन जर तुम्ही खरं स्टेट वगैरे जिंकला तर त्यात आरक्षण मिळून सरकारी नोकरीसाठी पण आरक्षण मिळतं. मग हे करता शिक्षण करता काहीतरी बाहेरच्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजे. स्पोर्ट्समुळे आपलं हेल्थ सुधारतं, आपलं रुटीन बदलतं, आपल्याला शिस्त लागते. मग मला असं वाटतं की जर हे चालू असेल, आपलं शिक्षण तर प्रत्येक जण घेतेच, त्याचबरोबर आपण स्पोर्ट्स पण केलं पाहिजे. आणि सगळ्या पालकांना माझी ही विनंती, जर कोणती मुलगी तुम्हाला म्हणत असेल की मला ते करायचंय, ते करून देत जा. हा, पाठीशी राहा. आता आज माझे आई वडील माझ्या पाठीशी होते, त्यांनी मला बोलले तू कर, मग त्यामुळं मी इथपर्यंत आले. जर ते मला त्या टाइमलाच म्हटलं असते की नाही जायचं, घरात बस, तर मला हे यश प्राप्त झालंच नसतं. माझं हेच म्हणणं आहे कोणत्या पण पालकांना, सगळ्या पालकांना हेच म्हणणं आहे की त्यांना जे करायचं ते करून द्या आणि असं रोकटोक नका करू. जर त्यांना पाहिजे असेल तर ते अचीव करतीलच आणि त्यांना खरंच काय करून दाखवायचंय तर ते तुम्हाला दाखवतीलच. तर वेदिका, तुझं बहुजन हा माझा परिवार आणि हे जे पुढे मी मेडल्स जिंकलीये त्याचं पूर्ण श्रेय माझ्या वडिलांना आणि आईला जातं. हे माझे वडील आहेत. हा माझा लहान भाऊ देवांश, ही माझी आई, ही माझी लहानी बहीण अक्षदा, ही माझी मोठी मावशी, हे काका, हे माझे बाबा, आई, मोठा मामा, छोटे मामा आणि हे माझे बाबा. आणि जे टाइमला मला ग्राउंडला सोडायला नाही का पप्पा ज्या टाइमला अनअवेलेबल होते ना त्या टाइमला माझे